कर्नाटकच्या मोहीमवर असताना पुढे पाऊल टाकत असताना महाराज संप गावकडे जातात. त्या गावाकडे जात असताना बैलवाडी नावाचा एक किल्ला तिथे असतो आणि त्या किल्ल्याची मालकीण असते सावित्री देसाई नावाची बाई. आता यामध्ये दोन अशा गोष्टी सांगितल्या जातात की एकतर असं की सावित्री देसाईंनी महाराजांच्या मावळ्यांना, महाराजांच्या सैन्यांना त्रास दिला आणि त्यानंतर महाराजांच्या सैन्यांनी सावित्री देसाईंच्या गळावर हमला केला. आणि एक गोष्ट अशी सांगितली जाते की महाराजांना अवघ्या भारतभर भगवा पसरवायचा होता आणि स्वराज्य स्थापन करायचं होतं आणि म्हणूनच कर्नाटकच्या मोहीमवर गेले असताना तो बैलवाडी नावाचा किल्ला देखील त्यांना जिंकायचा होता. पण या दोन काही गोष्टी असू द्यात, सावित्री देसाई नावाची बाई होती आणि एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल 27 दिवस ती मराठ्यांच्या मावळ्यांना झुंज देत होती, मराठ्यांच्या मावळ्याशी लढत होती. 27 दिवस ती बाई लढत होती. ज्यावेळी तिच्या किल्ल्यातलं अन्न पाणी संपलं असं तिच्या लक्षात आलं, त्यावेळी तिनं डोक्याचा पदर कमरेला खोसला, एका हातात ढाल, दुसऱ्या हातात तलवार घेतली, मूठ आवळली आणि लढायला मैदानात गेली. तब्बल 27 दिवस ही सावित्री देसाई नावाची रणरागिणी मराठ्यांच्या सैन्यांना झुंज देत होती. पण लढाई कितीही चांगली असली आणि माणूस कितीही शूरवीर असला, तो जर धर्माच्या बाजूने नसला ना तर तो जिंकू शकत नाही. कर्णासारखीच परिस्थिती सावित्री देसाईंची झाली. कर्ण खूप छान लढत होता, कर्ण खूप दानवीर होता, खूप शूरवीर होता, पण तरी सुद्धा तो धर्माच्या बाजूने नव्हता, म्हणून त्याला हरावं लागलं. तसंच सावित्री देसाईंचं होतं. सावित्री देसाई खूप छान लढल्या. एक महिला असताना देखील 27 दिवस तिनं मराठ्यांच्या सैन्याला झुंज दिली, पण तिची लढाई ही धर्माच्या बाजूने नव्हती, कारण धर्म छत्रपती शिवाजी राजांच्या बाजूने होता. धर्म कशाला म्हणतात, धर्म काय असतो आम्हाला माहिती नाही, पण राजांनी जी कृती केली ना त्याला आम्ही धर्म म्हणतो. ते जसे वागलेत ना त्यांचं ते वागणं म्हणजे आमच्यासाठी धर्म असतो. धर्माचं आचरण महाराजांनी केलं नाही तर महाराजांनी जे केलं तो आमच्यासाठी धर्म झाला. हे इथं या ठिकाणी समजून घेणं महत्वाचं आहे. सावित्री देसाई लढली, पण 27 दिवस झाल्यानंतर 28व्या दिवशी तिला हरावं लागलं, कारण लढाई धर्माच्या बाजूने नव्हती. ती हरली आणि ज्यावेळी तिला पकडून छत्रपती शिवाजी महाराजांकडे पकडण्यात आणण्यात येतं, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना ती म्हणते, हेच का तुमचं स्वराज्य, हेच का तुमचं राज्य? तुम्ही एकीकडे जगदंब 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 म्हणता, स्त्रियांच्या संरक्षणाच्या गोष्टी करता आणि त्याच तुमच्या स्वराज्यामध्ये एखाद्या स्त्रीवर अत्याचार होतो, हेच तुमचं स्वराज्य का? तारीखे शिवाजी या बखरीमध्ये या घटनेची नोंद करण्यात आलेली आहे. सखोजी गायकवाड नावाचा एक मावळा सावित्री देसाईवर अत्याचार करतो. त्याच्या अंगामध्ये वासना इतकी शिरलेली असते, त्याच्या अंतकरणाला वासनेने इतकं पांघरून घातलेलं असतं की त्याला या गोष्टीचा विसर पडतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. तो ही गोष्ट विसरतो की छत्रपती शिवाजी महाराज बाया नाचवणारे नाही, बायावर अन्याय करणारे नाही, तर बाया वाचवणारे आहे. या गोष्टीचा विसर त्या गायकवाडला पडतो. ही गोष्ट ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर पडते ना त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आदेश देतात आणि गरम सळाकीनं त्या सखोची गायकवाडचे डोळे काढून घेतात. यावरनं आपल्याला काय पाहायला भेटतं की चूक ही चूक असते, गुन्हा हा गुन्हा असतो. मग तो आपल्या माणसांना का केला असावा, तो गुन्हा असतो आपला, म्हणून त्याला तिथं क्षमा द्यायची नसते, काहीही तमा बाळगायची नसते. सखोजी गायकवाडवर कठोर कारवाई करण्यात आली आणि शिवाजी महाराजांनी सगळ्यांना सांगितलं की दुश्मनाची जरी स्त्री असली तरी प्रत्येक स्त्रीमध्ये माँ जगदंबा असते, माँ जगदंबा असते प्रत्येक स्त्रीमध्ये.
त्या स्त्रीचा आपण आदर केला पाहिजे, त्या स्त्रीच्या स्त्रीत्वाचा आपण आदर केला पाहिजे. आणि प्रत्येक स्वराज्यातल्या स्त्रीला आपण जगदंबा समजलं पाहिजे. ज्यावेळी आम्ही अन्याय अत्याचार बघतो, कपाळावर टिक्का असतं, शिवाजी महाराजांसारखी दाढी असते, पण महिलांकडे बघण्याची नजर शिवाजी महाराजांसारखी नसते ना, त्यावेळी हरलात तुम्ही मावळा म्हणून. तुम्ही शिवाजी महाराजांना अजूनही समजून घेतलं नाही. कपाळावर गंध नसलं तरी चालेल, दाढीचा कट महाराजांसारखा नसला तरी चालेल, पण तुमची बायांप्रती, स्त्रियांप्रती असलेली नजर ही छत्रपती शिवाजी महाराजांची असली पाहिजे. तर तुम्ही खऱ्या अर्थानं मावळे म्हणून स्वतःला सिद्ध करता, तर तुम्ही स्वतःला सिद्ध करता. लक्षात घ्या, ज्यावेळी सावित्री देसाईंच्या पुढे ही सगळी घटना घडते आणि सखूजी गायकवाडला सावित्री देसाईंपुढे सजा देण्यात येते, शिक्षा देण्यात येते, त्यावेळी सावित्री देसाई महाराजांचे आभार मानते आणि माहितीये काय म्हणते? महाराज, मला तुम्ही कैद केलं तरी चालेल, पण माझ्या लेकराला क्षमा करा. शिवाजी महाराज काय उत्तर देतात माहितीये? ताई, मी तुला ताई म्हंटल म्हणजे तुझा जो बाळ आहे ना, तुझा जो पुत्र आहे ना, हा माझा भाचा झाला. हा प्रदेश जो जिंकला ना, हा प्रदेश या बाळाला दूध पाण्यासाठी ठेव आणि आजूबाजूचा प्रदेश तुला साडी सुडी म्हणून ठेव. तेव्हापासून इतिहासामध्ये सावित्री देसाईंना छत्रपती शिवाजी महाराजांची बहीण म्हणून बघितलं जातं. आजही कर्नाटकामध्ये तुम्ही त्या गावात गेले, त्या प्रांतात गेले, तर सावित्री देसाईंना छत्रपती शिवाजी महाराजांचा भाऊ म्हणून अनेक ठिकाणी उल्लेख केलेले शिल्प कोरलेले आहे. दुश्मनाला सुद्धा बहीण मानण्याची प्रथा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. ही शिकवण जेव्हापर्यंत आमच्या अंतःकरणामध्ये अंगभूत होणार नाही, तेव्हापर्यंत आम्ही खऱ्या अर्थानं शिवजयंती साजरी करतो असं होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज समजून घेत असताना आम्ही स्त्रियांकडे कसं बघतो, हा आम्हाला आमचा अँगल चेंज करावा लागेल, आम्हाला आमचा दृष्टिकोन चेंज करावा लागेल. निदान महाराष्ट्रातल्या मावळ्यांनी तरी, कारण महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आणि त्या महाराष्ट्रामध्ये जर स्त्री सुरक्षित नसेल तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना विसरलो काय, ही गोष्ट आमच्या पुढे यायला लागते. आणि जर विसर पडला असेल ना, तर एकदा जा इतिहासात, पलटा इतिहासाची पानं आणि एकदा वाचून बघा छत्रपती शिवाजी महाराजांना, वाचून बघा. तेव्हा कळेल महाराज काय होते, महाराजांची स्त्रियांच्या बाबतीत असलेली भूमिका काय होती, कसे होते राजे, कशी वागणूक द्यायचे राजे इतर स्त्रियांना. एवढे जरी आम्हाला आमचे राजे कळले ना, तर आम्ही खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे झालो. लक्षात घ्या, आपण महाराजांच्या नावाने मोठे मोठे उत्सव करतो, मोठे मोठे महोत्सव करतो, मोठ्या मोठ्या रॅल्या काढतो, पण त्या रॅल्याचं काही आउटपुट नाही, त्याचा काहीही फायदा नाही, जेव्हापर्यंत तुम्हाला खऱ्या अर्थानं राजे कळणार नाही. आणि ते राजे कडून घेण्यासाठी तुम्हाला त्यांच्यासारखा दृष्टिकोन ठेवावा लागेल. तुम्हाला तुमच्या आयुष्याचं ध्येय ठेवावं लागेल की मला वागायचंय तर शिवाजी राजांसारखं, मला माझी नजर ठेवायची आहे तर शिवाजी राजांसारखी. तर खऱ्या अर्थानं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहात. लक्षात घ्या.